लालजेवाल से कहना था कि उसको डराया धमकाया गया कि तू कांपी में आप क्यों नहीं, मैंने उनको ये बोला की आप भैया क्या काहीतरी क्रमांक पोहोचल्या, तिकीट नाही दिलं म्हणून पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना बदनाम करण्याचे सगळं त्याच्या मागचं षडयंत्र आहे की आम्हाला तिकीट हवी होती, तिकीट न दिल्यामुळे त्यांनी हे सगळं षडयंत्र केलं असं म्हणायला हरकत नाही। दूसरा, मैं वो जब घटना घटी और मुझे मालूम पड़ा कंपनी में कि मेरे खिलाफ ऐसा षडयंत्र किया जा रहा है, परिषद बोलवलेली आहे। कारण आपल्या सर्वांना माहित आहे की काल कामठीमध्ये जो प्रकार घडला त्या विषयावरती आदरणीय आमचे नेते, या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी काही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे आमचे उमेदवार अजयजी अग्रवाल यांच्यावर सुद्धा काही खोटे आरोप लावले। त्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद इथे आपण आयोजित केलेली आहे। आम्ही तुम्हाला सर्वांना प्रेस नोट दिलेली आहे। मी एकदा ते प्रेस नोट आपल्या सर्वांना वाचून दाखवते की आमच्यावर कशा प्रकारे खोटे आरोप केले आहेत ते। खरं म्हटलं तर विरोधाकडून खोटे आरोप लावून भारतीय जनता पक्ष आणि माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काल केला गेलेला आहे। निवडणुकीमध्ये बहुजन विप्लवकारी एकता मंच पक्षाला अध्यक्षाची उमेदवारी न दिल्यामुळे सुलेखाताई कुंभारे यांनी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यावर गंभीर आरोप काल त्यांनी काही स्वरूपामध्ये केलेले आहे। काल जे त्यांनी जे टाकलेले आहे सुनील अग्रवाल वर त्यांच्या फार्म हाऊस सोबत भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही। ज्यांच्या फार्म हाऊस वरती काल सुनील अग्रवाल जे धाड टाकलेले आहे तो भारतीय जनता पार्टीचे काहीच कोणत्या पदावर नाही आहे, काही सदस्य वगैरे काही आहे नाही आमच्या कोणत्याच पक्षाचे। सुनील अग्रवाल हे अग्रवाल असल्यामुळे अमरावती शहरामध्ये काम केलेलं असेल, त्याच्यामध्ये ड्रगन पॅलेस असो किंवा इतर आमचे जे बुद्ध बांधव राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बावनकुळे साहेबांनी जेव्हा जेव्हा मंत्री राहिले, आमदार राहिले, त्या शहराच्या सर्व दलित शोषित पीडित लोकांच्या कल्याणाकरता त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला। पण आणि स्वतः ताई त्यांची प्रशंसा करायची की बावनकुळे हे तर या शहराचा विकास आहे, या क्षेत्राचा विकास आहे असं सुद्धा त्या प्रशंसा करायच्या। पण मध्यंतरी त्यांनी ते पुन्हा बंद केलं, मात्र तिकीट नाही दिली त्यामुळे त्यांना ते बदनामी करायला सुरुवात केली। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर झालेली घटना याच्यात एक भाग असायला म्हणायला काही हरकत नाही। तो फार्म हाऊस आणि सुनील अग्रवाल यांच्या अजय भाईचा काही संबंध नाही। हा फार्म हाऊस कामठीच्या बाहेर आहे, त्यामुळे कामठीमधील निवडणुकीबाबत त्याचा काही संबंध येत सुद्धा नाही। कदाचित आम्हाला बदनाम करण्याकरता कुमारताई यांनी आपली माणसं आणून फार्म हाऊसवर धाड टाकली असं म्हणायला हरकत नाही। काँग्रेसचे उमेदवार शकूर नागानी यांच्या सोबत घेऊन म्हणजे काँग्रेस आणि बैरेम या दोघांनी षडयंत्र रचलं आणि त्याच्याचे एक भाग की ते शकूर नागाने जे उमेदवार होते आपले विरोधीवाले यांना सोबत घेऊन तिथे त्या पोहोचल्या। तिकीट नाही दिलं म्हणून पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना बदनाम करण्याचे सगळं त्याच्या मागचं षडयंत्र आहे की आम्हाला तिकीट हवी होती, तिकीट न दिल्यामुळे त्यांनी हे सगळं षडयंत्र केलं असं म्हणायला हरकत नाही। माननीय बावनकुळे साहेब शहराचे आमदार आहेत, सोबतच राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्हा तथा पालकमंत्री आहेत। त्यांचा प्रयत्न नेहमी शहराच्या विकासाचा असतो। त्यांच्या प्रयत्नामुळे शहराला मेट्रो रेल्वे मिळाली, अनेकांना पट्टे वाटप केले आहे। ड्रगन पॅलेसच्या जाण्याकरता मागच्या वेळेस गडकरी साहेबांनी जे ब्रिजचं उद्घाटन केलं ते सुद्धा तिकडे जाण्याकरता बनवले। युवा कुंभारे कॉलनी जे त्यांच्या नावावर आहे त्या कुंभारे कॉलनीमध्ये सुद्धा बावनकुळे साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पट्टे देण्याचे सुद्धा काम हे बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बेघर लोकांना आतापर्यंत कामठी शहरमध्ये 5 ते 6 हजाराच्या वरती आम्ही घर सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने त्यांच्यातर्फे हे षडयंत्र सुरू केलेलं आहे त्यांनी। याच्यात आमच्या काही किंचितही काही रोल नाहीये। आम्ही हे याच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो आणि आमच्या विजय 21 तारखेला ज्यावेळेस पेट्या उघडेल तर 100% आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजयजी अग्रवाल यांच्या 100% विजय झाल्याशिवाय राहणार नाही। असं का बरं झालं की कालपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या आणि अशी चर्चा आहे की त्यांना नगराध्यक्ष पदाचं वादा भाजपच्या मोठ्या नेत्यांतर्फे करण्यात आलं होतं, त्यानंतर हा त्यांनी कभी भी भाजपा की तरफ से उनको वादा किया नहीं जाता। शुरू से पार्टी के संगठन के कार्यकर्ता पार्टी की इच्छा थी कि पिछले बार उनको वो उम्मीदवारी दी गई थी, इस बार पार्टी का ही आदमी लड़ेगा, इतना बड़ा संगठन है, इतनी बड़ी पार्टी है,
उनको उपाध्यक्ष पद का ऑफर दिया गया था कि अगर आप युक्ति करने में इंटरेस्टेड हो तो आपको उपाध्यक्ष पद दिया जाएगा। कभी उनको ऐसी उम्मीद भी नहीं दी गई थी कि आपको अध्यक्ष पद की उम्मीदवारी दी जाएगी। अभी आप ये आरोप कर रहे हैं कि अग्रवाल जो कॉमन जो था वो किसी और का था, इसकी शिकायत आपने पुलिस स्टेशन में करवाई है कि आपका नाम बदनाम जानबूझकर किया जा रहा था? नहीं, मैंने पुलिस स्टेशन में शिकायत नहीं करवाई कि एक तो वो नगर परिषद क्षेत्र के बाहर है, दूसरा मैं वो जब घटना घटी और मुझे मालूम पड़ा कामठी में कि मेरे खिलाफ ऐसा षड्यंत्र कांग्रेस और सुलेखा की तरफ से किया जा रहा है, तो मैं खुद वहाँ पे गया वो स्पॉट पे, लेकिन वहाँ पे कुछ भी नहीं था ऐसा। मैं अंदर घुसा, वहाँ ना सुलेखा थी या ना कोई नहीं था। आपके परिचित है? तो हाँ, मेरे परिचित है, वो और सुलेखा के क्लासमेट है, क्लास को एक साथ जाते थे दोनों पढ़ने। लेकिन आपके भाई है ना। सवाल ये है, जो लोग वहाँ पे पुलिस ने हिरासत में लिया, जो वहाँ पे गाड़ियाँ पकड़ी गई, जो वहाँ पे कुछ लिक्विड्स पकड़े गए, वो किस लिए पकड़े गए, कौन लोग थे, कहाँ से आए थे, पुलिस उनको कैसे हिरासत में लेके गई, वहाँ का सीडीआर लेके कैसे गई, उनको कुछ हो रहा होगा ना वहाँ पे। मुझे नहीं लगता कि पुलिस ने किसी को वहाँ हिरासत में लिया। सिर्फ उन्होंने गांव का माहौल बिगड़ना नहीं चाहिए करके उनको डिटेन करके रखा, और उन्होंने खुद वहाँ जाके बोला कि हम लोग यहाँ पे कोई वो जैसे उनका आरोप था कि यहाँ साहित्य मिटा रहे हैं और दोबारा वो करने वाले हैं, तो ऐसा कुछ भी प्रकार नहीं था। और कोई साहित्य वहाँ मिला नहीं, ना कोई होटल लिस्ट मिली, ना कुछ मिला। इन्हीं ने वहाँ पैसे रखे और इन्हीं के लोग वहाँ आए थे। वहाँ पे आप देखेंगे फार्म हाउस के बाहर जो लोग खड़े हैं, आपको वीडियो में दिखेंगे, तो गोरा बाजार के गुंडे हैं। मैं उनका नाम भी लेना चाहूंगा कि लांजेवाल और राहुल कनौजिया करके, कामठी का कोई भी आदमी उसमें नहीं था। और वो जो गाड़ियाँ वगैरह मिली वो उन्हीं के लोग लाए हुए थे, हमारा उससे कोई संबंध नहीं। सुमित अग्रवाल से आपके क्या रिलेशन? मेरे मामा के बेटे। लांजेवाल का कहना था कि उसको डराया धमकाया गया कि तू कामठी में और तुमको देख लेंगे। नहीं, ऐसा कुछ उसमें नहीं। आपका नाम भी है। मैंने उनको ये बोला कि आप भैया यहाँ काइकली जमा करके, ये आपका क्या काम है? नहीं बोले, हम ऐसे खड़े थे, हम नागपुर से आए थे, खड़े हो गए। सर अग्रवाल जी, आज के सारे वर्तमान पत्रों में खबरें छपी हुई है कि वहाँ से कुछ लोगों को हिरासत में लिया गया, वो तो बिना हमने ये किए वो नहीं किए वो। आप पुलिस स्टेशन में पूछ सकते हो। नहीं, इन्होंने वही बोला ना, डिटेन क्या, डिटेन का अर्थ होता है हिरासत। नहीं, हिरासत डिटेन का मतलब होता है हिरासत शब्द हम इस्तेमाल करें, अरेस्ट शब्द नहीं इस्तेमाल करें। हिरासत शब्द जो कहा जा रहा है ना, डिटेन जो आप शब्द कर रहे हैं, डिटेन का अर्थ होता है हिरासत। हाँ, उनको पूछताछ के ले गए थे वो, लेकिन पता नहीं बाद में क्या हुआ। मुझे नहीं लगता कोई FIR वगैरह कुछ भी नहीं हुई, तो ऐसा वहाँ पे प्रकार ही फोन खरीदने हैं तो आइए राधा रानी मोबाइल शॉप पर। मोबाइल की एक विश्वसनीय दुकान और फाइनेंस सुविधा भी बहुत आसान। खरीदी करने पर ले जाइए ढेर सारे इनाम, तो फिर जल्दी कीजिए, आइए राधा रानी मोबाइल शॉप। पता फेरुमल चौक कामठी।